नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। नवशिक्या ताईंसाठी तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या ताई नवीन ब्लाऊज शिकतात त्यावेळेस त्यांना खूप साऱ्या ब्लाऊजमध्ये अडचणी येतात, तर त्या अडचणी आपण कशा सोडवून ब्लाऊजमध्ये मास्टर कसं बनावं ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, ह्या जर अडचणी आपण बघितल्या आणि ह्यावरचे उपाय काय आहेत ते बघितले तर तुम्ही 100% ब्लाऊजमध्ये मास्टर बनणारच। म्हणजे स्वतःचे ब्लाऊज तर परफेक्ट शिवणारच, तर दुसऱ्यांचेही ब्लाऊज परफेक्ट शिवणार। ब्लाऊजमध्ये थोडेफार जे काही प्रॉब्लेम असतात ते येऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची आणि ते प्रॉब्लेम आल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण प्रॉब्लेम काय येतात ब्लाऊजमध्ये येऊ नये म्हणून काय करायचं आणि काय काय प्रॉब्लेम असतात त्यावरील उत्तरेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या जर ब्लाऊजमध्ये शोल्डर उतरत आहे, मुंड्यामध्ये फुगा येतो, समोरील गळा लूज होतो, छातीमध्ये टाईट होतो, पाठीमागून ब्लाऊज वरती जातो म्हणजे उचकला जातो, त्यानंतर कमरेमध्ये सैल होतो, अशाच प्रकारचे काही प्रश्न असतील तर ते कसे सोडवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमधील अडचणी काय येतात आणि ते येऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर असं माहितीसह बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। काय प्रश्न असतील आणखीन ते कमेंटमध्ये नक्की विचारा। तर सुरुवातीला बघूयात आपण ब्लाऊजमध्ये मास्टर कसे बनावे। प्रत्येकाला वाटतं की आपण ब्लाऊजमध्ये मास्टर बनावा अशी इच्छा असते। आपले ब्लाऊज परफेक्ट यावे, फिनिशिंग परफेक्ट यावी आणि कस्टमरही आपल्याकडे भरपूर यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यामुळे आपला ब्लाऊज कुठेतरी बिघडतो। त्यासाठी काय करायचं, सुरुवातीचं काय आहे आपलं ब्लाऊजमध्ये मास्टर कसं बनावं आता आपण बघूया। ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे आपल्याला, त्याच्यानंतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय येतात हे जाणून घ्यायचं आहे। ब्लाऊजमधील अडचणी व उपाय हे खालचे आहेत, आपले ब्लाऊजमधील अडचणी व उपाय आहेत। तर अडचणी काय काय असतात ते अगोदर बघूयात आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही बघूयात आपण। सुरुवातीचा प्रश्न आहे, ब्लाऊजचं शोल्डर उतरतं। बऱ्याच जणींचं ब्लाऊजचं शोल्डर उतरतं। शोल्डर उतरण्यामागचं सर्वात मेन कारण आहे ते गळारुंदी। गळारुंदी जर तुमची जास्त झाली तर शोल्डर उतरतं। तुमच्या ब्लाऊजचा गळा डीप आहे, तुम्ही गळारुंदी जास्त घेतली आहे तर तुमचं शोल्डर 100% उतरतं। आणि दुसरं कारण म्हणजे तुमचा ब्लाऊज जर ढिल्ला असेल, काखेमध्ये किंवा कमरेमध्ये ब्लाऊज ढिल्ला असेल तर ही शोल्डर उतरतं। त्याचबरोबर तुम्ही पायपिंग जर ओढून व्यवस्थित की पायपिंग लावताना व्यवस्थित पायपिंग लावली नसेल त्यामुळेही शोल्डर उतरतं। आपण पायपिंग करताना ब्लाऊज बिलकुल ओढायचा नसतो, फक्त ब्लाऊजची पट्टी आहे ती थोडीशी ओढायची। जी आपली पट्टी असते पायपिंगची ती फक्त थोडीशी ओढायची असते। ब्लाऊजचा कपडा नाही ओढता पायपिंग लावायची असते, म्हणजे शोल्डर उतरत नाही। शोल्डर उतरण्याची ही कारणं आहेत। गळारुंदी घेणे, गळारुंदी आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे। जास्त जर गळारुंदी झाली तर तुमचं शोल्डर 100% उतरतं। त्याचबरोबर कटोरी वाढवताना मी तुम्हाला इथं कटोरी वाढवताना दाखवते। आता ही आपली मूळ कटोरी आहे। कटोरी वाढवताना आपण इकडल्या साईडला 1 इंच घेतलं, म्हणजे 28 ते 38 साईजचं सांगते मी तुम्हाला। इकडल्या साईडला अंतर घेतो, इकडल्या साईडला अंतर घेतो, इथं पाव इंच घेतो आणि ह्या साईडला आपण बिलकुल अंतर न घेता क्रॉसमध्ये मार्किंग करतो। तुम्ही इथं जर अर्धा इंच अंतर घेतलं आणि हे मार्किंग केलं तर इथं हा भाग आपला जास्त होतो, त्यामुळं हे इथं ढिल्लं पडतं आणि शोल्डर उतरतं। त्यामुळं तुम्हाला हा भाग वाढवायचा नाही, इथला भाग बिलकुल वाढवायचा नाही, जसं आहे तसं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजमध्ये गळारुंदी व्यवस्थित घेतली, पायपिंग व्यवस्थित लावली आणि कटोरी जर व्यवस्थित तुम्ही तयार केली तर तुमचं शोल्डर बिलकुल उतरणार नाही। हा झालेला आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया, मुंड्यामध्ये फुगा येणे किंवा घट्ट होणे। तर बघा, मुंड्यामध्ये फुगा का येतो, तुम्ही जर मुंड्याला आकार व्यवस्थित दिलेले नसतील, अशा पद्धतीनं मुंड्याला जर आकार व्यवस्थित आलेले नसतील तर मुंड्यामध्ये फुगा येतो। आणि बऱ्याच वेळेस काय होतं, आपण पाठीमागचा हा 1.5 इंचाचा मुंडा कट करतो, समोरील 1 इंचाचा मुंडा कट करायला विसरतो। तो मुंडा जर नाही कट केला तर मुंड्यामध्ये फुगा येतो। आणि मुंडा जर घट्ट होतो, का घट्ट होतो तर मुंडा तुम्ही कमी घेतला असेल साईजनुसार। आता बघा इथं चार्ट आहे आपला हा, तर हा चार्ट आहे आपला, हा आपला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे। ह्या चार्टप्रमाणे जर मुंडा नाही घेतला, मुंडा कमी झाल्यामुळं ब्लाऊज मुंड्यामध्ये घट्ट होतो आणि मुंडा जास्त जरी झाला तरी मुंड्यामध्ये फुगा येतो। त्यामुळं चार्टप्रमाणे मुंडा घेणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक म्हणजे कटोरी ब्लाऊजचा चार्ट व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे तुम्ही कुठल्या साईजला किती मुंडा घ्यायचा आणि शोल्डर गळारुंदी किती घ्यायचं ते बघू शकता। त्यामुळे तुम्हाला
भरपूर अशी यामध्ये माहिती मिळणार आहे गळारुंदी शोल्डरसाठी. तर बघा अशा पद्धतीनं मुंड्याला आकार व्यवस्थित द्यायचे. मुंडा बरोबर घ्यायचा आहे. आपल्या साईजला जेवढा पाहिजे तेवढा मुंडा घेतला तर मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. मुंडा जास्त झाला तर फुगा येणार, मुंडा कमी झाला तर काखेमध्ये ब्लाऊज एकदम घट्ट होणार, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. काखेमध्ये वरती ब्लाऊज चढतच नाही, भरपूर घट्ट होतो आणि ब्लाऊज आपला पूर्णपणे बिघडतो. तर मुंड्यामध्ये ब्लाऊज फुगा येणे आणि घट्ट होण्याचं कारण म्हणजे मुंडा कमी जास्त होणे किंवा आकार व्यवस्थित न देणे हे आहे. तर मुंड्याला आकार, पाठीमागचा मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा द्यायचा, समोरील मुंड्याचा आकार 1 इंचाचा द्यायचा आणि साईजनुसार मुंडा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि पाठीमागचा मुंडा कट केल्यानंतर समोरचा मुंडा कट करायलाही विसरायचं नाही, त्यामुळेही आपल्या मुंड्यामध्ये घोळ येतात. तर आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया, समोरचा गळा लूज का होतो. ठीक आहे, तर समोरचा गळा लूज का होतो ते बघूयात आता आपण अगोदर. तर समोरचा गळा लूज होण्याचं कारण बघा, आपण ज्यावेळेस शोल्डर जोडतो, ब्लाऊजचं शोल्डर जोडत असताना आपण हा जो भाग आहे तो आपला व्यवस्थित आला पाहिजे. म्हणजे ब्लाऊजचा जो हा भाग आहे, आपण समोरील गळा घेताना बघायचा आहे किती आहे. समोरचा गळा जेवढा आहे तेवढाच मार्किंग करून आपण इथं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पायपिंग करताना मी सांगितल्याप्रमाणे मगाशी कटोरी जर इथं अर्धा इंच वाढवली असेल तर हा भाग तुमचा जास्त होतो समोरील. आणि पायपिंग करताना हा भाग ओढायचा नाही. समोरचा भाग जो असतो हा ब्लाऊजचा कपडा बिलकुल न ओढता फक्त पट्टी खेचून पायपिंग लावायची आहे. ब्लाऊजचा कपडा जर तुम्ही इथं ओढला, हा गोलाकार असतो, तो गोलाकार असल्यामुळं कपडा खेचला जातो. तो कपडा खेचू नये म्हणून ब्लाऊजचा कपडा बिलकुल न ओढता जसा आकार आहे तसा आपल्याला इथं पायपिंग करायचं आहे. त्यामुळं समोरील गळा लूज होतो. आणि इथं बिलकुल अंतर न घेता क्रॉसमध्ये असं कटोरी जॉईंट करून, कटोरी वाढवताना कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. आणि पायपिंग करताना इथं बिलकुल ओढायचं नाही, त्यामुळे तुमचा समोरील गळा लूज होत नाही. आता छातीमध्ये टाईट का होतो ब्लाऊज, आपला हा छातीचा भाग आहे, टाईट का होतो. तर बघा, तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकतो त्यावेळेस तुम्ही बघा काय होतं, बऱ्याच जणांना ब्लाऊज आपण ओढून घ्यायचा असतं. छातीचा भाग कसा काढायचा असतो आपल्याला, असा ब्लाऊज इथंपर्यंत, हे बघा असं ओढायचं असतं आपला, इथून इथंपर्यंत असं घ्यायचं असतं. हे जर घेतलं आणि बरोबर घेतलं आहे, पण ब्लाऊज असा ओढल्यानंतर जास्त येतं आणि ब्लाऊज सोडला की कमी येतं. मग ब्लाऊज असा टाईट धरायचा आहे, टाईट धरून आणि मगच ब्लाऊजचं माप टाकायचं आहे. त्यामुळं काय होतं, हा आपला भाग जो आहे तो परफेक्ट येतो. आणि आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे कटोरी तुम्ही साईजनुसार वाढवायची आहे. कटोरी जर तुम्ही साईजनुसार वाढवली नसेल त्यावेळेसही तुमचा ब्लाऊज छातीमध्ये घट्ट होतो, कारण कटोरी कमी पडते. 2 प्रॉब्लेम आहेत. कटोरी वाढवताना बघा मी सांगते त्याप्रमाणे कटोरी वाढवा. 28 आणि 30 साईजच्या ब्लाऊजसाठी 1-1 इंचच कटोरी वाढवायची. दोन्ही साईडला जे अंतर घेतो आपण, दोन्ही साईडला 1-1 इंच घ्यायचं, मध्यभागी 1.5 इंच घ्यायचं. आणि 32 ते 36 साईजसाठी 1.25 इंच घ्यायचं आहे, खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. 38 पासून 48 साईजपर्यंत दोन्ही साईडला तुम्हाला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. 1.5 इंच अंतर वाढवून घेतल्यामुळं कटोरी प्रत्येक साईजला साजेशी होणार आहे. म्हणजे प्रत्येक साईजला जेवढी पाहिजे तेवढी कटोरी होणार आहे. आणि बघा, त्यामुळं तुमची कटोरी छातीमध्ये परफेक्ट बसणार, टाईट होणार नाही. कटोरीची साईज जास्त आहे आणि दोन्ही साईडला जर तुम्ही अंतर कमी वाढवलं आहे तर मग ती कटोरीला छातीमध्ये बसता येणार नाही, त्यामुळं ते कटोरी आपली टाईट होणार आहे. त्यामुळं तुम्ही छातीचा चौथा भाग काढताना आणि आपली कटोरी वाढवताना हे 2 पॉईंट लक्षात घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज कटोरीमध्ये छातीमध्ये टाईट होणार नाही. पाठीमागून ब्लाऊज वरती जाण्याचं कारण, आता बऱ्याच वेळेस उंची घेताना प्रॉब्लेम येतो. उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. नेहमी उंची पाठीमागच्या भागातून घ्यायची आहे. पाठीमागच्या भागातून उंची घेतल्यानंतर शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. तर बघा उंची किती घ्यायची. एखाद्या वेळेस काय होतं, 40 साईजचं ब्लाऊज आहे पण त्या ताईची उंची कमी आहे, तरीही तुम्हाला त्या ब्लाऊजची उंची, तयार उंची 14 तरी पाहिजे आणि घेताना आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे आणि तयार उंची 15 ठेवायची आहे. कारण त्यांना छातीची साईज जास्त असते, उंची कमी आहे ठीक आहे, पण छातीची साईज जास्त असल्यामुळं तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. त्यासाठी उंची ही साईजनुसारही घेऊ शकतो आपण. साईज ज्यांची जास्त आहे, छातीची साईज हेवी साईजच्या ब्लाऊजसाठी, 40 साईजचा ब्लाऊज आहे ना, मग त्यांना उंची जरी नसेल त्या ताईंची तरी तुम्ही उंची 14 इंच घ्या, म्हणजे तुम्हाला तो ब्लाऊज वरती उचलला जाणार नाही. कारण ते छाती
जास्त असल्यामुळं पुढच्या साईडला झुकला जातो ब्लाऊज. आता उंची कमी आहे बरोबर, ब्लाऊजची उंची कमी आहे आणि छातीची साईज जास्त आहे, त्यामुळं तो ब्लाऊज पुढच्या साईडला झुकला जातो आणि पाठीमागून उचलला जातो. मग तीच जर उंची जास्त असेल तर पाठीमागं बरोबर ती उंचीमध्ये बसेल आणि वरतून समोरून उचलणार नाही ब्लाऊज आणि पाठीमागे ही परफेक्ट बसेल. त्यामुळं पाठीमागून ब्लाऊज उचलणे जाण्याचं कारण म्हणजे ब्लाऊजची उंची आहे ती परफेक्ट घ्या, त्यामुळं तुमचा ब्लाऊज पाठीमागून कधीही उचलणार नाही. आता कमरेमध्ये ब्लाऊज सैल होणे, तर कमरेमध्ये ब्लाऊज का सैल होतो? एखाद्याची कमर कमी असते, हा कमरेचा भाग कमी असतो, छातीची साईज जास्त असते. बऱ्याच ताईंचा असा प्रॉब्लेम होतो की छातीची साईज जास्त आहे पण कमरेची साईज कमी आहे. त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर छातीमध्ये आता आपली सरळ टीप येणार नाही, त्यावेळेस शिलाई जी आहे ती आपली सरळ बिलकुल येणार नाही. ज्या ताईंना छातीची साईज जास्त आहे आणि कमरेमध्ये कंबर कमी आहे त्यांची सरळ शिलाई येणार नाही. त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये अशी शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपली क्रॉस शिलाई येणार. बाईची शिलाई सरळ घ्यायची, परत इथपर्यंत यायचं आणि क्रॉस असं घेत आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. थोडंसं तुम्हाला मार्किंग करून दाखवते. फक्त आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हे आपल्याला अशा पद्धतीनं हे बघा असं जोडून घ्यायचं आहे. त्यामुळं तुम्हाला छातीमध्ये जसं आहे तसं राहणार फिटिंग बरोबर. छातीमधली तुम्हाला फिटिंग बरोबर आहे, फक्त कमरेमध्ये सैल आहे तर ही आपण अशी क्रॉस शिलाई घ्यायची, म्हणजे कमरेमध्ये ब्लाऊज सैल होणार नाही. एवढं एकच कारण आहे कमरेमध्ये ब्लाऊज सैल होण्याचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि इथं बघा मी आकृती काढलेली आहे, कटोरी ब्लाऊजचा चार्टचा व्हिडिओ तुम्हाला, त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा. मी त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी आकृती काढून दाखवून मग चार्ट दाखवलेला आहे. तर त्याप्रमाणे हा आपला एकदम सविस्तर असा ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येऊ नये, ते प्रॉब्लेम काय येतात आणि त्या प्रॉब्लेमवरची उत्तरं काय आहेत हे सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.